जयपुरात काशीबाईंचा दिनक्रम ठरल्याप्रमाणे होत होता. सकाळची आन्हिका उरकली की संगमरवरी शिवलिंगाची पूजा मांडायची. त्याला बेल आणि पांढरी फुलं वाहायची. चास गावात भीमाशंकराहून आल्यावर काशीबाईंना रायांनी भेट दिलेलं ते शिवलिंग, भाववेड्या काशीबाईंनी आपल्या नितळ भक्तिभावाने त्यात जणू पंचप्राणच फुंकले होते. त्या शिवलिंगाची पूजा होताच रघुनाथाला रुद्राष्टक शिकवायचं. दुपारच्या भोजनानंतर अंमळ विश्रांती घ्यायची. सायंकाळी राणीवशातलं कुणीतरी भेटीस यायचं. मग उत्तर रात्रीपर्यंत राजप्रासादात कुठल्या तरी गायनाचे सूर घुमत राहायचे. आजही सांजवेळ झाली होती. काशीबाईंची सहज विचारपूस करण्यासाठी म्हणून आलेल्या सूर्यकुमारीबाईंच्या गप्पा एक घटका होत आली तरी संपल्या नव्हत्या. आपल्या 8 वर्षाच्या पुत्राबद्दल, माधवसिंगाबद्दल बोलता बोलता मध्येच त्यांचं कुतूहल उफाळून येई आणि त्या नानासाहेबांविषयी विचारत असत. नानासाहेब शस्त्रविद्येसोबतच राजकारणात एवढे पारंगत कसे झाले याविषयी त्यांच्या मनात एक मातृसुलभ उत्कंठा होती. नानासाहेबांच्या किशोरवयीन विद्वत्तेमागचं गारूड जाणून घेण्याची चिकाटी इंद्रकुमारीबाईंच्या सहज बोलण्यातून वारंवार प्रकट होत होती. त्यांच्या बोलण्यात अधूनमधून होणारी मुसलमानी बोलीची शब्द पेरणी काशीबाईंना बाजीरावांचे शब्द वारंवार याद करून देत होती. जयपूरच्या राजवाड्यात आणि एखाद्या मोगल वास्तूत आम्हाला काहीही भेद वाटत नाही. अंधारून आले तशा 2 दासी महालातील चिरागदाणा प्रज्वलित करण्यासाठी आत आल्या. कोपऱ्यात ठेवलेल्या धूपदाणीत त्यांनी धूपनही केले. त्या धूम्रपटलांकडे पाहत काशीबाईंनी विचारले, या धूपकांड्या कोणत्या अर्कापासून बनवल्या आहेत हो? याचा सौम्य सुवासिक दर्प फार भावला आहे आम्हाला. सूर्यकुमारीबाई मोठ्या खुशीने म्हणाल्या, जवाहिरालाच रत्नांची पारख असते हो. या धूपकांड्या लक्ष्मी कमळापासून बनवल्या आहेत. ही कमळ फुलं आम्ही मेवाडातून आमच्या माहेराहून आणली आहेत. मग आसनावरून उठत त्या आर्जवाने म्हणाल्या, या कमळ फुलांची पुष्करणी यंदा मोठी बहरून आली आहे. पेशवीनबाईंना ऐतराज नसेल तर आताच आमच्यासोबत चलावं. पुष्करणी फार दूर नाही, राणाजींच्या खलबतखान्याला लागूनच आहे. काशीबाई फार आढेवेढे न घेता उठल्या. चंद्रादासीला काही सूचना देऊन त्या सूर्यकुमारीबाईंसोबत खलबतखान्याच्या दिशेने चालू लागल्या. 2-3 चौक पार केल्यावर खलबतखान्याची इमारत लागली. तिच्या कडेच्या अरुंद सफेलीतून दोघी जाऊ लागल्या. खलबतखान्यात बाजीराव, सवाई जयसिंग आणि त्याच्या दरबारी मंडळींची बैठक चालू होती. सर्वांचे बोलणे बाहेरपर्यंत ऐकू येत होते. त्या इमारतीच्या बांधकामातील वाण काशीबाईंना सहजच जाणवून गेली. शनिवार वाड्यात राऊंडच्या खलबतखान्यातून त्यांच्या पहाडी आवाजातला चकार शब्दही कधी बाहेर ऐकू येत नसे. थोरल्या वाड्यातील बांधकामाची ती कल्पक रचना, तिथला प्रसन्न माहोल आठवून काशीबाईंना निमिषभर पुण्यास परतण्याची तीव्र इच्छा झाली. इथे मात्र साऱ्याच खलबती बाहेर अगदी सुस्पष्ट ऐकू येत होत्या. कितीही प्रयत्न केला तरी त्या बोलण्याकडे दोघींचंही दुर्लक्ष होत नव्हतं. आमेर आणि जयपुरातले राव उमराव मराठ्यांच्या ठाई असलेल्या क्षात्रवृत्तीचे तोंड भरून कौतुक करत होते. मराठ्यांची पेशवीण म्हणून काशीबाईंच्या मुखावर ते ऐकताना जाज्वल्य अभिमान विलसत होता. चालता चालता मध्येच दोघीही एकमेकींकडे पाहून स्मित करत होत्या. खलबतखान्याला वळसा घालून त्या दोघी इमारतीच्या मागील बाजूस आल्या. तिथे भरगच्च कमळ फुलांनी डवरलेली एक मंडलाकार पुष्करणी होती. काशीबाईंची पुष्पप्रेमी नजर काही क्षण तिजवर खिळून राहिली. सूर्यकुमारीबाईंसोबत काशीबाईही काही क्षण त्या पुष्करणीकाठी विसावल्या. आता तर खलबतखान्यातले आवाज आणखीनच स्पष्ट ऐकू येत होते. सवाई जयसिंग बाजीरावांना म्हणत होता, श्रीमंत, बादशहाचा वकील रजपुतानात मिन्नतवारी करण्यासाठी आला. असं आजवर कधीही घडलं नव्हतं. श्रीमंत रावसाहेब दुश्मनाची अशी काही घेराबंदी करतात की त्यांना संधी करण्याखेरीज दुसरा विकल्पच शेष नसतो. जयसिंगाचे हे कौतुक तोंड देखले नव्हते. माळव्यात नंदलाल मंडलोईशी संगनमत करून चिमाजींनी तिथला मुसलमानी अंमल मोडून काढला.
तेव्हापासून बाजीराव आणि चिमाजींच्या सर्व मोहिमांचा तपशीलवार अभ्यास सवाई जयसिंगाने केला होता. जयसिंग पुढे म्हणाला, परंतु श्रीमंत वकील याकूब खानाला तत्क्षणी परत न पाठवता आपण 2 दिवस ठेवून का घेतलं? 2 क्षण खलबतखान्यात शांतता पसरली. करडा कठोर आवाजात बाजीराव म्हणाले, राणाजी, याकूब खानाकरवी बादशहाने आम्हाला दिल्लीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. बादशहासोबत तह करायचाच असेल तर तहात सारी कलम ही आमचीच असतील. बादशहाला आमच्या साऱ्या अटी कबूल असतील तरच तह होईल. अन्यथा पुण्यात परतताच आम्ही पुन्हा फिरून दिल्लीवर चढाई करून येऊ. बाजीरावांचे ते बोल ऐकून सर्वांच्याच आश्चर्याने परमावधी गाठली होती. ज्या बादशहाच्या केवळ फरमानालाही हे सारे राजपूत खालमानेने सामोरे जात होते, तिथे बाजीरावांनी त्या बादशहाला तहाच्या मानहानीकारक अटी मान्य कर अथवा आमच्या आक्रमणाला सामोरे जा अशा दुधारी कात्रीत पकडले होते. हे सारे ऐकून चक्रावलेल्या सूर्यकुमारी बाईही विस्फारलेल्या नेत्रांनी एकटक काशीबाईंकडे पाहतच राहिल्या. मग भानावर येत त्यांनी पुष्करणीतली हाताला येतील तेवढी कमळे देठापासून छाटली. सुगंधी कमळ फुलांचा गुच्छ काशीबाईंच्या हातात देत त्या दबक्या आवाजात म्हणाल्या, ही कमळे अर्पण करण्यासाठी तुम्ही साक्षात लक्ष्मी रूपाने आम्हाला लाभला आहात. कितीतरी गोड हसून काशीबाईंनी तो कमळ फुलांचा गुच्छ हाती घेतला. मग त्याच सफेलीच्या मार्गाने दोघी परत जायला निघाल्या. खलबतखान्यातली शामदानं प्रकाशित करून काही सेवक दालनातून बाहेर पडत होते. दालनाचा दरवाजा सताड उघडा होता. आतून रायांच्या बोलण्याचा आवाज येत होता. न राहून काशीबाईंनी एक ओझरता कटाक्ष आवाजाच्या दिशेने टाकला आणि त्यांची पावलं क्षणभर थबकलीच. सर्वांच्या मधोमध एका सुवर्णी तबकात रुपेरी नक्षीदार सुरई ठेवली होती. आजूबाजूला तसेच नक्षीदार पेलेही होते. ते दृश्य पाहताच काशीबाईंची मुद्रा पालटली. सूर्यकुमारीबाईंना तिथेच निरोप देऊन तरातर पावलं टाकत त्या थेट आपल्या महालात येऊन पोहोचल्या. ती सुरई मद्याची होती का? पाठमोरे बसलेले राया खरंच अपेयपान करत होते का? याचा पडताळा करण्याची तसदीही न घेता काशीबाई तशाच महालात परतल्या होत्या. त्या प्राणभेदक शंका काही केल्या काशीबाईंच्या विचारातून पुसल्या जात नव्हत्या. आम्ही इथे कोणतेही सभ्य वर्तन करण्यास बांधील नाही अशी ग्वाही खुद्द रायांनीच जयपुरात आल्यावर दिली होती. मागे उपाध्यायांनीही श्रीमंतांकडून आचारांच्या मर्यादांचे उल्लंघन होते अशी तक्रार केली होती. त्या साऱ्या विचारांची जुळणी होताच काशीबाईंचा श्वास कोंदटल्यासारखा होत होता. मन एका रितेपणाने व्यापून जात होतं. रायांच्या हुजरातीत 18 पगड जातीचे लढवय्ये होते. मोहिमेवर असताना राया त्यांच्या पंक्तीला बसून भोजन करतात हे खुद्द रायांनीच काशीबाईंना सांगितले होते. त्यामुळेच राया अपेयपान करत असतील हे काशीबाईंच्या मनाला पटत नव्हतं. परंतु मग रायांसमोर कोणी मद्यसेवन करण्याची हिंमत का करेल हा प्रश्नही सुटत नव्हता. सज्जातून येरझारा घालत काशीबाई निकराने आत्मक्षोभ दाबण्याचा प्रयत्न करत होत्या. विचारात गढून गेलेल्या काशीबाईंना एक प्रहर कधी लोटला हे कळलंही नव्हतं. मुलं केव्हाच झोपी गेली होती. चंद्रादासी आणि 2 कुणबिणी महालाच्या दाराजवळ बसून होत्या. इतक्यात रायांचा पदराव ऐकू आला. तशा काशीबाई सावरल्या. निमिषार्धात रायांनी महालात प्रवेशही केला. मधल्या खणातून आतल्या दालनात ते प्रवेश करणार. इतक्यात काशीबाईंचा आसवांनी चिंब झालेला आवाज त्यांना ऐकू आला. आत जाऊ नये. चमकून बाजीरावांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. सज्जातून आत येत काशीबाई म्हणाल्या, आत आमच्या संगमरवरी शिवलिंगाची पूजा मांडली आहे. त्याचं पावित्र्य भंग करू नये. बाजीरावांनी काशीबाईंच्या आरक्त नेत्रांकडे 2 क्षण पाहिले. मग काहीही न बोलता ते आल्या पावली झपाझप पावलं टाकत महालाबाहेर निघून गेले. त्यांचा पदरव रात्रीची शांतता भंग करत क्षीण होत गेला. काशीबाई अंगभर हमसल्या. ज्यांची शुभंकर पायधूळ मस्तकी लावण्यासाठी ते जातील तिथे समस्त लोक रांगा लावतात, त्यांना भावावेगात आपण काहीतरीच बोलून गेलो याची तीव्र जाणीव काशीबाईंना झाली. कोणालाच मोजता येणार नाही.
एवढा आवाका असलेले राया आपल्या शब्दाचं उल्लंघन न करता तडक निघून गेले हा विचार असह्य होऊन काशीबाई मनात झुरतच आत आल्या. स्वतःला मंचकावर झोकून देऊन त्या अविरतपणे अश्रू ढाळत राहिल्या. बाजीराव दुसऱ्या दिवशीही दालनात न आल्याने काशीबाईंची चिंता वाढली होती. पहिल्या प्रहरी झालेल्या नगारा आणि नौबतीच्या आवाजाने त्यांच्या मनात समज गैरसमजांचे तरंग उठत होते. शंकाकुशंकांना ऊत आला होता. दुपारच्या समयी काशीबाईंना महालात वर्दी मिळाली. रेठरेकर भेटीसाठी आज्ञा मागत होते. काशीबाईंनी आज्ञा दिली. काही वेळातच बाजीपंत रेठरेकर सदर बैठकीवर आले. काशीबाईंच्या तब्येतीची, प्रवासाची तुरळक चौकशी करून झाल्यावर रेठरेकर म्हणाले, वहिनी साहेब, उद्या आपणास माळव्याकडे प्रस्थान करायचे आहे असा राऊंचा निरोप आहे. शिंदे होळकर आग्रह करत आहेत तेव्हा एक पडाव तिथेही करून मग पुण्याची वाट जवळ करणं होईल. नेहमी हसतमुख असणाऱ्या काशीबाईंनी निमूटपणे मान हलवली. त्यांची रडून रडून आक्रसलेली चर्या, सुजून आरक्त झालेले डोळे पाहून काहीतरी बिनसलंय एवढंच बाजीपंतांच्या ध्यानात आलं. रेठरेकर आणि भट कुटुंबियांचा 2 पिढ्यांपासूनचा घरोबा होता. बाजीराव तर बाजीपंत रेठरेकरांना बंधूप्रमाणेच मानत असत. बाजीपंतांच्या कुटुंबाची, चिरंजीवांची आपुलकीने विचारपूस करून काशीबाई म्हणाल्या, पंत भाऊजी, स्वारी अद्याप जयपुरात आहे ना? काशीबाईंच्या अनपेक्षित प्रश्नाने बाजीपंत गोंधळले. बाजीरावांनी आघाडीच्या फौजांसोबत कोट्याकडे प्रस्थान केले होते. काशीबाईंना सुखरूप माळव्यात पोचवण्याची जबाबदारी त्यांनी रेठरेकरांवर सोपवली होती. हाताची क्षणभर चुळबुळ करून सारवासारव करत पंत म्हणाले, वहिनी साहेब, राऊंना तातडीने कोट्याकडे प्रस्थान करावे लागले. आता ते तुम्हाला थेट उज्जैनीस भेटतील. तिथे काही दानधर्म करण्याचा आपला मानस आहे असा संदर्भ राऊंच्या बोलण्यात आला होता. काशीबाईंची चर्या ते ऐकून अधिकच शांत झाली. मोघम बोलणं झाल्यावर त्यांनी पंतांना निरोप दिला. पेशवीनबाईंची मानाने बोळवण करण्यासाठी सूर्यकुमारीबाई आणि गेंदीकुमारीबाईंनी अनेक रजपुती उपहारांची तबकं सजवली होती. जयसिंगानेही रावांना अनेक सालंकृत हत्ती आणि जातिवंत घोडी नजर केली होती. दुसऱ्या दिवशी निरोपाचे सारे सोपस्कार पार पडले. सूर्यकुमारीबाईंनी अगदी आठवणीने काशीबाईंसाठी लक्ष्मी कमळांचे कंद आणि त्याच्या अर्कापासून बनवलेल्या धूपकांड्या दिल्या होत्या. गेंदीकुमारीबाईंनी बनारसी शालूंचा नजराणा आहेर केला होता. काशीबाईंनीही दोघींना फेर आहेर केला होता. त्यांचे मन मात्र कशातच लागत नव्हते. आपण इतक्या उद्विग्न का झालो याचा पाठपुरावा त्यांचं मन सातत्याने करत होतं. जयपुरातून निघून काशीबाई आपल्या सरंजामासह माळव्याची वाटचाल करू लागल्या. बेगुनात मुक्काम करून त्या जेव्हा उज्जैनीत पोचल्या तेव्हा तिथल्या स्वागताने त्यांचे मन हरखून गेले. संपूर्ण उज्जैनी नगरी फुलांच्या तोरणांनी आणि आम्रपत्रांच्या कौस्तुभी माळांनी सुशोभित झाली होती. क्षिप्रतीरालगतच्या महाद्वारांवर तेवत्या दीपांच्या रांगा लागल्या होत्या. ती स्वर्णशृंग अवंतिका नगरी विजयवंत पेशव्यांच्या स्वागतासाठी उत्साहाने नटली होती. बाजीरावांचं दर्शन व्हावं म्हणून सारेजण आसुसले होते. पेशवीन काशीबाईंचा मेणा महाद्वाराच्या कमानीतून आत आला. त्याचवेळी कोट्यावरून निघालेल्या बाजीरावांच्या फौजाही उज्जैनीच्या वेशीवर येऊन थडकल्या. सैन्याच्या अग्रभागी पांढऱ्या शुभ्र उंचशील घोड्यावर बसून दौड करत असलेले बाजीराव नजरेत आले. तसे त्यांच्या दर्शनासाठी दाटीवाटीने जमलेल्या सर्वांनीच गगनभेदी जयघोष करायला सुरुवात केली. छत्रपती शिवरायांचा विजय असो, श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा विजय असो, हर हर महादेव अशा घोषणा आसमंतात दुमदुमल्या. मोगली अंमल आणि त्यांची सत्ता माळव्यात नामशेष झाल्याची ती जाणीव मोठी रोमांचक होती. रयतेचे ताणतणाव कुठल्या कुठे पसार झाले होते. नगारा आणि दुदुंबीच्या निनादनानंतर बाजीराव पायउतार झाले. त्यांच्या आणि काशीबाईंच्या स्वागतासाठी उत्तरद्वारावर मराठा सुभेदार राणोजी शिंदे, राणोजींच्या पत्नी चिमाबाई, मल्हारराव होळकर,
मल्हाररावांच्या पत्नी गौतमीबाई, माळवा सुभ्याचे सर देशपांडे, तसेच आसपासच्या प्रांतातले महाल मोकासे, दरकदार, पेशव्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी, अंमलदार जातीने हजर होते. सिद्धवटाजवळच्या रमणीय परिसरात पेशव्यांसाठी खाशा शामियाना उभारण्यात आला होता. रात्री बाजीराव, राणोजी आणि मल्हाररावांची शामियान्यात बैठक बसली. अनेक वर्षांनंतर जुळून आलेल्या या निवांत भेटीत अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तडफेने केलेल्या राज्यविस्ताराच्या अनेक रोमांचक स्मृतींना उजाळा मिळाला. बाळाजी विश्वनाथांच्या सेवेत रुजू झाले तेव्हा अवघे 15 वर्षाचे असलेले राणोजी आज आपल्या पराक्रमाने उज्जैनीचे सुभेदार झाले होते. एक मावळा म्हणून सुरू झालेला मल्हाररावांचा प्रवास आज इंदूरचा सुभेदार म्हणून नावारूपास आला होता. शिंदे होळकरांचं संपूर्ण माळव्यावर वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. मागे वळून पाहताना दोघांनाही बाजीरावांनी त्यांच्यावर वेळोवेळी दाखवलेला प्रगाढ विश्वास जाणवत होता. उभयतांनी आपला विश्वास सार्थ केल्याने बाजीरावांची छाती अभिमानाने फुलून गेली होती. करारी मुद्रा तेजाळली होती. गढकालिका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या काशीबाई आणि गौतमीबाई परतल्या तेव्हा महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिरातून शेजारतीचा घंटानाद ऐकू येत होता. क्षिप्रेच्या घाटावरून सुखदगार वारा वाहत होता. शामियानात प्रवेशलेल्या काशीबाई आणि गौतमीबाईंनी देवळीच्या आतल्या कक्षात प्रवेश केला. काहीतरी आठवल्यासारखे मल्हारराव म्हणाले, श्रीमंत, 4 दिवसांनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्या इंदुरीच्या वाड्यात तळी भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. या प्रसंगी आपले पाय गढीला लागावे असं फार दिवसापासून मनात आहे. काशीबाईंना ऐकू जाईल इतक्या चढेल आवाजात बाजीराव म्हणाले, पुन्हा एकदा विचार करा मल्हारराव. आम्ही आल्याने तुमच्या या कुलाचाराचं पावित्र्य भंग व्हायला नको. आत बसलेल्या काशीबाई मनोमन वरमल्या. त्यांची चर्या झटकन उतरली. बाजीरावांच्या बोलण्यातली खोच न कळल्याने राणोजी मोठ्या कष्टी अंतःकरणाने म्हणाले, हे काय बोलताय सराया? एवढी पवित्र उज्जैनी नगरी, तुमच्या येण्यानं तिचं बी उजवण झालं आज. रायांच्या बोलण्याचा रोख बाईसाहेबांकडे आहे असा मल्हाररावांनी अंदाज बांधला. गालात हसून ते म्हणाले, राया, तुम्ही आणि बाईसाहेब तळी भंडाऱ्याला याच. जागरणाची कथा बी ऐका. जी कथा माझ्या देवाची तीच माझ्या धनाची बी आहे. उज्जैनीस राहून बाजीरावांनी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सपत्नीक पूजा अर्चा केली. काशीबाईंनी क्षिप्रा नदीच्या घाटावर पुष्कळसा दानधर्म केला. बाजीराव आणि काशीबाई पौर्णिमेच्या मुहूर्तावर इंदुरीत पोचले. तिथेही हृदय श्रीमंत रावांचे भव्य स्वागत झाले. होळकरांचा वाडा चौसापी आणि ऐसपैस होता. काशीबाईंच्या चाणाक्ष नजरेने एक गोष्ट सहज टिपली होती. राजपुतानातील राजे रजवाड्यांमध्ये किंचितही स्वारस्य न घेणारे बाजीराव आपल्या सरदारांच्या वास्तूंमध्ये आपलेपणाने वावरत होते. आपुलकीने अनेक गोष्टी जाणून घेत होते. मराठी धाटणीच्या त्या कोटाच्या इमारतीत काशीबाईंनाही अनेक दिवसांनी आपलेपण गवसल्यासारखं वाटत होतं. गढीचा मधला चौक कार्यक्रमासाठी विशेष सजवण्यात आला होता. लाकडी खांबांमधून किनखापी पडदे सोडले होते. मधल्या चौकात आणि ओटीवर मलमलीचे गालिचे अंथरले होते. भिंतीवरून फुलांच्या माळा सोडण्यात आल्या होत्या. कितीतरी चिराखदाणांनी आणि समयांनी चौक उजळून निघाला होता. तळी भंडाराच्या विधीला सुरुवात झाली. बाजीरावांच्या हस्ते दिवटी पेटवली गेली. येळकोटचा गजर गावभर घुमला. एका घटकेनंतर सर्वांना प्रसाद वाटून ताम्हण खाली टेकले. तळी भंडाराचा कार्यक्रम पार पडला. आता मधला चौक जागरणाच्या विधीसाठी रिक्त करण्यात आला. सर्वांची आसनं मांडण्यात आली. बाजीरावांसह मल्हारराव आणि राणोजी मुख्यासनावर बसले. मराठा साम्राज्याच्या त्या त्रिपत्री बिल्वदळावर सारांची नजर खिळून राहिली.
वाघ्या मुरळी चौकात आले. कसलीही पूर्वाज्ञा नसताना वाघ्याने मार्तंडाचे स्मरण करून रायांना त्रिवार मुजरा केला. गळ्यात अडकवलेली वाघाच्या चामड्याची पिशवी उघडून त्यातला भंडारा त्याने सर्वप्रथम रायांच्या रुंद कपाळावर लावला. तसंच जाऊन मुरळीने काशीबाईंच्या ललाटावर भंडाऱ्याचे लेपन केले. बाजीरावांना समोरच्या ओटीवर बसलेल्या काशीबाई दृष्टीस पडल्या. जागरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. घटकाभर सवाल जवाब रंगले. मग नृत्याविष्कारातून कथा कीर्तनास प्रारंभ झाला. ती कथा होती खंडोबाच्या रूपाने अवतरलेल्या सांब सदाशिवाची. म्हाळसेच्या रूपाने अवतरलेल्या मनस्विनी पार्वतीची. आपल्या प्रेमाने त्या रुद्राला आळवणाऱ्या गुणवान बाणाईची. आपल्या अवतार कार्याच्या व्यापामुळे दोघींच्याही वाट्याला न येणारे मल्हारी मार्तंड मणिमल्लासारख्या असुरांना यमसदनी धाडतात. कोणत्याही पाशात न अडकणारे मार्तंड बाणाईच्या प्रेमपाशात नकळत बांधले जातात. मार्तंडाचा बाणाईसोबत विवाह झाल्याचे कळताच म्हाळसेवर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण ती स्वतःला निकराने सावरते. कालांतराने आत्मपरिचय होताच बाणाईचा सहर्ष स्वीकारही करते. ही सारी कथा बाजीरावांसोबत काशीबाईही तन्मयतेने ऐकत होत्या. ऐकताना त्यांच्या चित्तवृत्ती तदाकार झाल्या होत्या. आपल्या नृत्य अभिनयाच्या कौशल्याने वाघ्या मुरळीने ती कथा जिवंत केली होती. जी कथा माझ्या देवाची तीच माझ्या धन्याची या मल्हाररावांच्या समर्पक बोलांचा अर्थ आता दोघांनाही उमगला होता. कथेची ती अर्थमधुर गीतं श्रवण करताना काशीबाईंची नजर वारंवार बाजीरावांच्या नेत्रांना भिडत होती. परस्परांच्या नेत्रांची अबोल भाषा त्या उभयतांना आता पुरती अवगत झाली होती. त्या नजरभेटीमध्ये आता एक हासरेपणा उतरला होता. बेबनाव दूर झाला होता. वाघ्याने लंगराची साखळी तोडली तसा जागरणाचा विधी संपन्न झाला. रायांच्या हस्ते वाघ्या मुरळीस मानवस्त्रे दिली गेली. जागरणाचा विधी संपून एक घटका होत आली होती. सारी मंडळी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतली होती. बाजीराव आणि काशीबाईंच्या मुक्कामाची सोय गढीलगतच्या वरच्या प्रशस्त दालनात करण्यात आली होती. आता रात्रीचा शेवटचा प्रहर उलटून गेला होता. बाजीरावांच्या डोळ्यात निद्रेचा लवलेशही नव्हता. काही क्षण पलंगावर पडून ते विचार करत राहिले. मग उठून गडव्यातलं पाणी पिऊन ते समोरच्या गच्चीत येऊन थांबले. मल्हाररावांच्या गढीवर जरीपटका डौलाने फडकत होता. पहाट समयीच्या हवेत सुखद गारवा जाणवत होता. इतक्यात मागून त्यांना बांगड्यांची किणकिण ऐकू आली. या काशीबाई, बाजीराव म्हणाले. काशीबाई वर आल्या. चांदण्यात नितळकांत दिसणाऱ्या काशीबाईंच्या चेहऱ्यावरचे अलवार भाव बाजीरावांनी काही क्षण न्याहाळले. मग दोघेही समोर फडफडणाऱ्या भगव्याकडे पाहत उभे राहिले. काशीबाईंच्या तोंडून भावनेने ओथंबलेले शब्द बाहेर पडले. आम्हाला क्षमा करावी. अनावधानाने आमच्याकडून इकडच्या पायांची प्रतारणा झाली. त्याची काही एक गरज नाही. बाजीराव अगदी सहजपणे म्हणाले. आम्हाला तुमचं कौतुकच वाटलं. ते कशासाठी? काशीबाईंनी प्रांजळपणे विचारले. बाजीराव म्हणाले. काशीबाई, आमचं साम्राज्य भरभराटत चाललं आहे. शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे ते आता वाढतच राहणार. अशा वेळी अहंकारात आमचे वारू चुकीच्या दिशेने उधळले तर तुम्ही त्यांना लगाम घातल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री झाली आहे आमची. काशीबाई संकोचून ऐकत होत्या. पदर तोंडाला लावून त्या खुदकन हसल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातली आसवं खाली ओघळली. बाजीराव म्हणाले. तुमच्यामध्ये एक निर्णयक्षम पेशवीण आहे काशीबाई, जी कधी काही चुकीचं घडू द्यायची नाही. मात्र अनेकदा ती मातुश्रींच्या प्रभावाखाली झाकोळलेली असते. रायांच्या अर्थगर्भ बोलण्यातील बारकाव्यांचा विचार करत काशीबाई काही क्षण स्थिमित होऊन उभ्या राहिल्या. त्यांना प्रत्यय येऊन चुकला होता की राया स्वतः भावनाप्रधान नसले तरी ते इतरांच्या भावनांची कदर करणारे आहेत.
बाजीराव इंदुरीत असतानाच त्यांना दिल्लीच्या बादशहाचा खलिता मिळाला होता. बाजीरावांनी जयपुरात असताना याकूब खानाकरवी आपल्या मागण्या बादशहाला या आधीच कळवल्या होत्या. त्यात बाजीरावांनी धार मांडूसारखे मोक्याचे किल्ले मागितले होते. बंगालच्या प्रांतातून सालाना 50 लाख रुपयांचा चौथ महसूल मराठ्यांना मिळावा ही मागणीही त्यात होती. याखेरीज मथुरा, प्रयाग, काशी, गया ही हिंदूंची तीर्थक्षेत्रे पेशव्यांच्या अखत्यारीत असावीत असेही त्यांनी लिहिले होते. या बदल्यात बाजीराव बादशहाची केवळ एकदा भेट घेणार होते. शांततेचा हा उभयपक्षी करार मान्य असल्याचे बादशहाने पत्रात लिहिले होते, परंतु आपली दस्तखत असलेल्या कराराच्या सनदा बादशहाने पाठवल्याच नव्हत्या. बादशहाची ही चालढकल लक्षात येताच बाजीरावांनी दिल्लीशी समेट करण्याचा विचार मनातून झटकून टाकला. लवकरच दिल्लीवर चाल करून जाण्याचा मानस त्यांनी आपल्या सरदारांना बोलून दाखवला. रायांचा हा विचार साऱ्यांनी उचलून धरला. राजपुतानातून भविष्यात मिळणाऱ्या चौथ महसुलाच्या रकमेची वाटणीपत्र शिंदे, होळकर आणि पवारांमध्ये विभागून देऊन बाजीरावांनी साऱ्यांना निरोप दिला. मजल दरमजल करत ते पुण्यात परतले. पुण्यात श्रावणसरी बरसायला सुरुवात झाली होती. सारं काही स्थिरस्थावर व्हायला काही काळ लोटला. वाड्यातला उत्साह सुमार झाल्यावर एके दिवशी दुपारच्या निवांत वेळी काशीबाईंनी गोपिकाबाई आणि अन्नपूर्णाबाईंना आपल्या महाली बोलावले. त्या दोघींना काशीबाई त्यांच्या पसंतीचे अनेक राजपुती अलंकार व उत्तरेकडील बनारसी लुगडी भेट देणार होत्या. काही वेळातच दोघीही हसतमुखाने महालात आल्या. काशीबाईंजवळच गालिच्यावर बसून त्या एक एक अलंकार नजरेखालून घालू लागल्या. मोठ्या समंजसपणे दागिने आणि लुगडी हाताळणाऱ्या त्या दोघींकडे पाहताना काशीबाईंना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दोघीही आता पूर्वीसारख्या अल्लडपणे वागत नव्हत्या. अन्नपूर्णाबाईंनी तारुण्यात पदार्पण केले होते, तर गोपिकाबाई ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर इतका तजेला होता की जणू काही सोन्याची लडच. दोघींनीही मनाजोगते दागिने आणि लुगडी निवडली. गोपिकाबाईंनी निवडलेल्या दागिन्यात लहान मोठ्या पोताचे चांगले 4 सुवर्णी कमरपट्टे होते. अन्नपूर्णाबाईंनी मात्र एकाही कमरपट्ट्याला अथवा मेखल्याला हातही लावला नव्हता. काशीबाईंच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती. त्यांच्या मर्माला डिवचण्यासाठी काशीबाई मुद्दामच म्हणाल्या, जाऊबाई, आता भाऊजींचा महाल नव्याने सजवायला हवा नाही का? ते ऐकताच अन्नपूर्णाबाई लाजल्या. गोपिकाबाईही स्वतःशीच कितीतरी गोड हसल्या. काशीबाईंना नमस्कार करून महालाबाहेर पडणाऱ्या त्या दोघींना पाहून काशीबाईंना एखाद्या समवयस्क सखीची उणीव जाणवून गेली. लग्नापूर्वी गोदावरी आणि नंतर काही वर्षे रखमाबाई सोडल्या, तर जिच्याशी मानापमान, सुखदुःख अगदी मोकळेपणाने बोलावं अशी मैत्रीण काशीबाईंना कधी मिळालीच नव्हती. अचानक त्यांच्या मनात मस्तानीचा विचार चमकून गेला. आता वाड्यातलं गोपिकाबाईंच्या आणि मस्तानीच्या महालाचं काम पुरं होत आलं होतं. गोपिकाबाईंचा फलशोभनाचा कार्यक्रम झाल्यावर नानासाहेब आणि गोपिकाबाईंचा नव्या महालात प्रवेश होणार होता. मस्तानीचं आगमन मात्र 4 दिवसातच होणार होतं. आपल्या आयुष्यातील सखीची वाण मस्तानीच्या येण्यानेच भरून निघेल कदाचित, असा विचार करून काशीबाईंनी निश्वास टाकला. इतक्यात राधाबाईंनी बोलावल्याचा निरोप घेऊन दासी आली. काशीबाई तातडीने राधाबाईंच्या महालात हजर झाल्या. राधाबाईंना नमस्कार करून त्या अदबीने उभ्या राहिल्या. त्यांना हातानेच बसण्याची खूण करून राधाबाई म्हणाल्या, सूनबाई, तुमच्या मागे इथे वाड्यातली अनेक कामे खोळंबली आहेत. आज्ञा करावी, काशीबाई नम्रपणे म्हणाल्या. बंदुकीतून गोळ्या सुटाव्या तसे राधाबाईंच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. मस्तानीने शनिवार वाड्यात प्रवेश केल्यापासून पालन करावयाचे नियम हा या क्षणी सर्वात कठीण आणि गुंतागुंतीचा मसुदा आहे. त्यासाठी सर्वानुमते एक आचारसंहिता सिद्ध करा. तिचे सर्व बारकावे आम्ही स्वतः नजरेखालून घालू.
काशीबाई क्षणभर चक्रावून पाहतच राहिल्या. राधाबाई सुरात थोडीशी नरमाई आणत म्हणाल्या, ती आचारसंहिता तुम्ही जातीने मस्तानीला वाचून दाखवाल. आम्ही आज आहोत, उद्या नसू. तुमचा धाक तीच असायला हवा. तुमच्या आणि राऊंच्या नात्याचे दृढ धागे तिने समजून घ्यायला हवेत. तिच्याशी वागताना, बोलताना तुम्ही आपली पेशवीनपदाची पद सांभाळाल अशी आशा आहे. आपण वास्तवापासून किती अनभिज्ञ असतो असे वाटून काशीबाईंनी केवळ मान हलवली. दिग्मूढ झालेल्या काशीबाई जेव्हा परत जायला निघाल्या तेव्हा मागून राधाबाईंची कर्मकठोर सूचना त्यांच्या कानावर आली, आणि मुख्य दरवाजातून प्रवेश करण्याचा मान कायम तुमचाच असेल सुनबाई. मस्तानीने वाड्यात प्रवेश करण्यासाठी पैखान्यालगतचा दरवाजा वापरावा.